पुण्यामधून एक महत्त्वाची बातमी आहे। पुण्यातील रेव पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केली आहे। पुण्यातील उच्चभ्रू खराडे भागामध्ये रेव पार्टी सुरू होती। 3 महिलांसह 5 पुरुष रेव पार्टीमध्ये सहभागी होते। रेव पार्टीमध्ये महिला नेत्याच्या पतीचा देखील समावेश असल्याची माहिती मिळते। खराडे भागामध्ये रेव पार्टी सुरू होती आणि दारू, ड्रग्ज आणि हुक्का देखील या पार्टीमधून जप्त करण्यात आला आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत आहेत। अजिंक्य, पुण्यामध्ये खराडेमध्ये ही रेव पार्टी सुरू होती, काय अधिक माहिती आहे? किती जणांना ताब्यात घेण्यात आलंय? सागर, अगदी बरोबर आहे। खराडी भागातील एका फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावाखाली रेव पार्टी सुरू होती आणि ही माहिती पोलिसांना समजली। पोलिसांनी मध्यरात्री या ठिकाणी छापेमारी करत महिलांना आणि पुरुषांना अटक केलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे एका राज्यातील मोठ्या पक्षाच्या महिला नेत्याच्या पतीला देखील या रेव पार्टीमधून अटक केलं असल्याचं माहिती समजते। मोठ्या प्रमाणात दारू, ड्रग्ज, हुक्का अशा प्रकारचं जे सामान आहे ते या पार्टीतून जप्त केलेलं आहे। 3 महिला आणि 5 पुरुषांना पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेतली असल्याची देखील माहिती समजते आणि विशेष म्हणजे एक राज्यातील मोठ्या महिला नेत्या आहेत त्यांच्या पतीला यामध्ये अटक केलेला आहे। पोलिसांकडून याचा अधिक तपास सुरू आहे की यांनी नेमके ड्रग्ज आणले कुठून किंवा जे अंमली पदार्थ आहेत ते आणले कुठून, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। मात्र अद्याप अधिकृत पोलिसांनी माहिती दिली नसली तरी प्राथमिक माहिती समजते की मोठ्या महिला नेत्याच्या पतीला यामध्ये अटक केलेली आहे। सागर, नक्कीच अजिंक्य, धन्यवाद या माहितीसाठी। तर पुण्यामधील उच्चभ्रू भाग समजल्या जाणाऱ्या खराडी परिसरामध्ये एका घरामध्ये ही रेव पार्टी सुरू होती आणि या रेव पार्टीवर छापा टाकत पोलिसांनी 3 महिला आणि 5 पुरुषांना ताब्यात घेतलाय।